नमस्कार, मी श्वेता. लोकवाहिनीमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचं टॉप 10 हे बुलेटिन. एक नजर टाकूया महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. पुण्यातील नवले पुलावर ट्रक अपघातात 7 जण ठार, 15 जण जखमी. ब्रेक फेल झाल्याचे तपासात उघड. महाराष्ट्र सरकारने लंडनमधील ऐतिहासिक इंडिया हाऊस ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विनायक दामोदर सावरकरांशी संबंधित हे भवन संरक्षित होणार. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी 58 कोटींच्या डिजिटल अरेस्ट घोटाळ्यात आणखी 2 अटक केले. 13 स्तरांवर 20,000 मूल्य खात्यांची चौकशी सुरू. महाराष्ट्र ATSने पुणे व ठाण्यात छापे टाकले. अल कायदाशी संबंधित सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या अटकेनंतर चौकशी तीव्र. महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या eKYC मुदत पूरग्रस्त महिलांसाठी 15 दिवस वाढवली. मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा. पुण्यात पशुसंवर्धन विभागाच्या 15 एकर जमिनी विक्री घोटाळ्यात अधिकारी निलंबित. अनियमिततेचा तपासात पर्दाफाश. महाराष्ट्र सरकारने जेम्स अँड ज्वेलरी धोरण 2025 जाहीर केलंय. 1 लाख कोटी गुंतवणूक व 5 लाख नोकऱ्या निर्माणाचा लक्ष्य. नांदेडच्या सहस्त्रकुंड येथे वेगवान पाण्यात अडकलेले 7 जण, बचाव कार्य यशस्वी. सर्वांना सुखरूप वाचवले. महाराष्ट्रात सहकारी व खासगी साखर कारखान्यांसाठी प्रोत्साहन योजना जाहीर. गुणवत्ता कामगिरीसाठी बक्षिसे. आणि बोंडाडा इंजिनिअरिंगने महाराष्ट्रात 56.9 मेगावॅट सौर प्रकल्पाचे कमिशनिंग केले. नवीकरणीय ऊर्जेला चालना. यासोबतच महाराष्ट्राचं टॉप 10 बुलेटिन इथेच समाप्त होत आहे. तुम्ही बघत राहा लोकवाहिनी मीडिया नागपूर.